तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा. आणि आज तुमचं स्वागत आहे कांदिवलीवरून, कारण की आज आहे तारीख 7, सॉरी आज तारीख आहे 5. आणि आज आपण चाललो आहे, तुम्हाला गेटअपवरून कळत असेल थोडं, म्हणजे हे बघून थोडं कळत असेल की आता आपण चाललो आहे ते म्हणजे कोकणात, आणि ते सुद्धा रात्रीचं प्रवास करून. उद्या आपण पोचणार आहोत सावंतवाडीला आणि खूप मेमोरेबल राईड असणार आहेत, कारण की आपल्यासोबत आपले 2 मित्र पण प्रवास करणार आहेत. आणि काय सांगावं, अजून सुरू केलं आता घरातूनच. आई बाबा आणि बहीण माझे निघाले आहेत ट्रेनने, आणि मी चाललो आहे ते म्हणजे बाईकने. आता मित्रासाठी मी वेट करतो आहे, ते म्हणजे मी जाणार आता गोरेगावला. गोरेगाववरून त्याला पिक करणार आणि त्याच्यानंतर आपण डिरेक्टली जाणार ते थेट म्हणजे आपल्या कोकणात. सो स्टे ट्यून विथ मी. आणि खूप एक्सायटेड आहे मी, कारण की आज आपल्या बाईकवरती लगेज पण तेवढंच आहे, लिटरली सॅडल बॅग्स अँड टॉप बॉक्स नाही, पण टॉप बॉक्ससारखी आपली पकवाज आहे. आणि आता आपण निघालो आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहेत आपल्या मित्राच्या घरी, पराग दादा, आणि हे आमचे दुसरे मित्र योगेश दादा, आणि ही त्यांची बाईक आहे. आता आम्ही त्याच्यावरती माउंट वगैरे करतो आहे सगळं सामान, आणि आपण थेट जाणार आहोत आता कोकणात. आमच्या दादाने आता हा नवीनच घेतला आहे, इन्स्टा X3 X4 सॉरी X4 लेटेस्ट व्हर्जन. ओके, सो त्याचं पण चॅनल आहे एक, पराग इंदळकर ब्लॉग्स आणि सॅद्री प्रवास 2 चॅनल आहेत, नक्की सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला. उद्या आमचे कोलॅबोरेशन बघायला भेटतील. हो, खूप कोलॅबरेशन येणार आहे, सोबतच राईड करणार आहोत कोकणात. पराग दादा जाणार कणकवलीला आणि आपण जाणार सावंतवाडीला वाया मुंबई बँगलोर हायवे. कोकणातून नाही चाललो आहे मित्रांनो, सॉरी, बट आम्हाला आमचा जीव महत्त्वाचा आहे. थोडा खराब आहे रस्ता, खूपच खराब आहे, काहीतरीच खराब आहे. आणि मित्रांनो, ही आपली बाईक पूर्ण लोडेड बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आमचं जे नारळ वगैरे फोडून येते झालं आहे, बाईक्स रेडी आहेत, आणि आता आम्ही निघालो आहे कोकणामध्ये. तर बोला गणपती बाप्पा मोरया. हे आपले 2 रायडर बघा मित्रांनो, आता आपण चाललो थेट कोकणात. मजा करूया आता, डायरेक्ट पनवेलला थांबूया. अजून 2 रायडर येणार आहेत आपल्यासोबत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता तुम्ही जो रोड बघताय तो आपण आहोत मुंबई पुणे, ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. रिझन त्याचं असं आहे की नवीनवाला तर आपण घेऊच नाही शकत, आणि दुसरं म्हणजे जो मुंबई गोवा हायवे जो आहे तो तुम्हाला माहिती आहे त्याची सध्या परिस्थिती काय आहे. आणि आता आम्ही जेव्हा तिथे जात होतो ना, रूट जेव्हा मी पास केला, इतकी गर्दी होती, बापरे, हालत खराब झाली. म्हणजे बघूनच असं मन भरलं. म्हटलं की बाबा मुंबई पुण्यानेच जाऊया, भले 1 तास एक्स्ट्रा लागला तरी चालेल, पण जाऊया, मुंबई पुण्यानेच जाऊया. आणि आता जरा स्पीड मेंटेन करून फटफट पोचायचा प्रयत्न करूया. काळोख आहे, अतिशय काळोख आहे, काहीच दिसणार नाही तुम्हाला सध्या तरी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे पावसाने जरा ओसंती घेतली आहे, त्यामुळे बरं आहे. आणि आता फक्त एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे हे मोठ्या ज्या गाड्या आहेत तोच एक फक्त प्रॉब्लेम आहे आपला. त्या जर आपण म्हणजे त्यांना जर आपण वाचवून पुढे निघालो तर टेन्शन नाही. डिरेक्टली आपण लोणावळा आलं ना की मी कॅमेरा चालू करतो. सो टिल देन, बाय बाय. GoPro स्टॉप रेकॉर्डिंग. आता आपण पोचलेलो आहोत लोणावळ्याला. बरंच लेट झालं आहे, मान्य करतो, पण इथून जरा व्ह्यू बघा फक्त, म्हणजे फक्त व्ह्यू बघाच तुम्ही, कारण की यार हे काय म्हणजे जस्ट लुक ॲट इट, एकदम भारी. आणि धुकं जमलं आहे पूर्ण, आणि किती सुंदर वाटते बघा. आणि आता आपण इकडून निघणार आहोत सुंदर अशा
हायवेवरून मजा करत करत. सो स्टे ट्यून विथ मी. तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा. आणि आता आपण आलेलो आहोत नवीन कात्रज बोगद्याला. कात्रज बोगद्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो, सहर्ष असं स्वागत आहे. आणि आता इथे मस्त ना बाईक खेचायची जी खेचायची ना आता की खेचायची, नुसती बाईक खेचायची. हे बघ असं घ्यायची आणि खेचत बसायची. आणि मध्ये ट्रक असे असले ना मग खेचायला नाही जमत. पण हे बघा असा आहे आवाज बघा फक्त, म्हणजे एक्झॉस्ट साऊंड बघा. अरे अरा 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 खूप घाण खड्डे आहेत. दोन तीन घाण खड्डे गेले, ठीक आहे. बट हा थोडा मोठा टनल आहे, पण साऊंड चेक करू शकतो. आवाज येतोय की नाही माहीत नाही. आणि गोप्रोने बऱ्यापैकी बॅटरी टिकवली आपल्या. मस्त रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्हाला फुटेजेस कसे दिसतात आय डोंट नो, बट माझा आवाज क्लिअर आला पाहिजे. कारण की हा व्लॉग मी आजच अपलोड करणार आहे. रात्री एडिट करून, म्हणजे वेळ मिळेल तसा एडिट करून मी तो अपलोड करणार आहे. सो नक्की बघा व्लॉग. आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भावाचं नवीन चॅनल आहे, थोडं सपोर्ट करा. नाही तर कराडला पोचेन ना तेव्हा परत कॅमेरा ऑन करेन. कारण की यार इकडे आपल्या कोकणासारखं यार हिरवळ नाही. आणि तसं पण जरी मुंबई गोवा हायवेने जरी गेलो असतो ना तरी एवढं चांगलं शूट तर नाही दिसलं, म्हणजे काहीच दिसलं नसतं. कारण की काळोख असता. आपल्याला मेन जो कॅप्चर करायचा ते म्हणजे अणुस्कुरा घाट. लास्ट टाईम मी आलेलो, बट मे महिन्यात आलेलो. आणि तेव्हा माझ्याकडे माझा फोन होता, फोनवर मी शूट केलेलं. बट ड्यू टू सम रिझन्स मी तो अपलोड नाही करू शकलो. सो टुडे तुम्हा लोकांना सगळ्या फुटेजेस भेटणार आहेत. कारण की गोप्रोची मी 2 बॅटरी कॅरी केल्या आहेत. सकाळचे वाजले आहेत 5:45 आणि सूरज देवतांचं आगमन झालं आहे, तसं तुम्ही बघू शकता. आणि आता आपण आहोत साताऱ्याच्या घाटमध्ये. चाललो आहे आपण आता. मित्र आपल्या आसपासच आहेत कुठेतरी. आणि आपण हा घाट आता चढणार आहोत. मला वाटतं घाट चढेपर्यंत पहाट होऊन जाईल. आणि मला वाटतं आज लेट होईल आपल्याला पोचायला मोस्टली. मित्रांनो परत एकदा मी आलो आहे. कारण की कसं ना आता दिवस उजाडला आहे आणि ना बाहेर करायला काय नाही. सो विचार केला तुमच्याशी जरा गप्पा मारूया. सो मी आहे ना असे पायावर टाकलेत या गाडवरती मस्त. आणि मागे माझी जी पखवाज आहे तर टेकून बसलो आहे. आणि एक्सी सोडलेला आहे, 5व्या गेअरवरती आहे. मस्त आरामात चाललो आहे. ओ फक्त खड्डा नाही आला पाहिजे बस. खड्डा आला तर आपले खड्डे लागतील, मला कळलं असेल. एनिवेज सो आता हायवे एकदम सुशेगात आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. फक्त एकदा कराड क्रॉस केलं ना, कराडवरून एकदा अणुस्कुरा घाटमधले एंटर केलं ना. आता हे काय दाखवतं, बँगलोर 756, सातारा 23 किलोमीटर आहे, पाचवड 2 23 किलोमीटर तर असं होऊन जाईल सटासट. एकदा सातारा क्रॉस केलं की मग आपण हे करायला मोकळं काय कराड. आणि कराडवरून मग अणुस्कुरा घाट. तिथून मग काय 4 तास वगैरे लागेल. ते घाट तसा सिंगल लेनच आहे, असा मोठा घाट नाही. पण बघूया आता. असे पायावर टाकले ना त्यामुळे असे बम्स आणि असे हे समजत नाही पटकन. साईडने ट्रक चाललाय माझ्या, याला ओव्हरटेक करूया. आधी मगचा बुचडा करणार. Sorry guys, I didn't want to abuse in front of camera, but
साइड से जाम इधर से जाता हूँ. तर आता एक्सी पकडून ठेवायचाच कंटाळा आला मला. काश याच्यामध्ये हे असं, आणि माझे यार ग्लोव्ज एक कुठेतरी पडला वाटतं आय गेस, त्यामुळे जरा सीनच झालं. बघा मी एकदम असा मस्त आरामात बसलो आहे. फ्रंट व्ह्यू दाखवला असता तुम्हाला माझा, मी कसा बसलो आहे ते, पण यार माझ्याकडे काय बघायचं म्हणजे. दिवस उजाडला आहे. सूर्य बघा, सूर्य तर नाही मग येणार की, ते अजून वेळ आहे. सूर्य उगवायला अजून वेळ आहे. सूर्याबाय अभी टाईम आहे. सूर्याबाय आएंगा. पायाला बरं वाटलं तर परत पाय खाली घेऊया. ते गाड्याचं जे पाईप आहे ना ते पायाला लागले दुखायला लागले बाबा बाबा बाबा. हां आता मित्रांनो, मला तुम्ही आता ना म्हणजे आता जसं माझं चॅनल हळूहळू ग्रो करत आहे, तुम्ही म्हणजे जे माझी ऑडियन्स आहे त्यांनी मला सांगा की ना तुम्हाला आता बाईकवरून काय बघायला आवडेल. म्हणजे मी असं बाईकवरती तुम्हाला कुठे कोणता एरिया तुम्हाला एक्सप्लोअर करायला आवडेल ह्या कॅमेरा लेन्समधून. असा रस्ता जर मुंबई गोवा हायवेला असता, आई शपथ, म्हणजे ना कितीतरी प्रश्न सुटले असते माहिती आहे. मी एवढ्या स्पीडमध्ये जातो आहे 110 100, पण माझे जे सोबतचे जे आहेत ते जर सेम स्पीडला नसतील तर मला वाटतं मी खूप पुढे पोहोचेन, मी ते खूप मागे राहतील. लेट्स सी. आणि जे रॉयल एनफिल्डचे हेटर आहेत ना त्यांना मला सांगायचं की ठीक आहे व्हायब्रेशन थोडंफार ठीक आहे, बट कम्फर्ट मा की आग. मी आता कंटिन्युअस राईड करतो आहे, झाले आहेत मला ऑलमोस्ट 300-350 किलोमीटरच्या बाहेर झालं आहे चालून. हां, आणि मला अजिबात पाठीचं दुखणं वगैरे नाही. थोडंसं नेक पेन करते कारण की काय झालं ना, दिवसभर काम करत होतो आज, त्याच्यानंतर हे हेल्मेट थोडंसं घातलं आहे सो, आणि बराच वेळ घालून ठेवले ते आणि मी काढलेच नाही. मी इवन ब्रेक घेतो तिकडे पण मी नाही काढत आहे, मी ते घालूनच ठेवतो आहे. त्यामुळे ते थोडेसे कान वगैरे दुखत आहेत. अदरवाईज तो मतलब कुछ सीन ही नाही आहे ब्रो. आता आपण पोचलो कराडला आणि आपल्या बाईकची अवस्था तुम्ही बघू शकता कशी झाली आहे ती. आणि समोर सनराईज पण झाला आहे. मी ॲक्च्युली माझ्या कलिग नाही, माझ्या फ्रेंडची वाट बघतो आहे, बट यार तो आलाच नाही आहे. मित्रांनो, आय लव कराडमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण जस्ट पोचलेलो आहोत ॲक्च्युअल कराडमध्ये, आणि मागच्या वेळी पण इथूनच पेट्रोल भरलेलं, तिथेच आज आपण जाणार आहोत परत पेट्रोल भरायला. काकांकडे सेम पेट्रोल भरायचं, आपण थोडंसं फ्रेशन अप व्हायचं अँड वी आर गुड टू गो वन्स अगेन. आणि आता कराडवरून आपल्याला डायरेक्ट राईट टाकून वाया अणुस्कुरा घाट आपण वाटचाल सुरू करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो अणुस्कुरा घाटासाठी जायचं आहे ना, जर तुम्ही कराडला येता ना तर कराडच्या इथे एक मॅकडी आहे, मॅकडी, ठीक आहे. आणि हा तुम्हाला एक्झिट घ्यायचा आहे. बघा तुम्ही इथून आलात त्या साईडनं एक्झिट घेऊन इकडे समोर जायचं आहे आणि तिथून मग तुम्हाला राईट घ्यायचा आहे आणि थेट तुमचा तो मलकापूर मार्गे तुम्ही अणुस्कुरा घाट होऊन तुम्ही खाली उतरणार. सो हे मॅकडी लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हणजे जर तुम्ही कोकणात जात असाल मुंबई बँगलोर हॅवेने तर हा रूट प्रेफर करा. ओके, थँक्स. तर मित्रांनो, हा जो बोर्ड बघताय त्यात दिलं आहे रत्नागिरी 150 किलोमीटर. बाकी सगळं ते आपलं काय कामाचं नाही. सो आता आपण हा घाट चढून जाणार आहोत डिरेक्टली राजापूरपर्यंत और उसके आगे सॉरी, आता आपण राजापूरपर्यंत जाणार आहोत आणि या रस्त्यानेच ॲक्च्युली घाट काढायला वेळ लागणार खूप बराच, कारण की फक्त अणुस्कुरा नाही त्याच्यामध्ये अजून एक घाट नाही ॲक्च्युली गाव वगैरे लागतं बरंच.
खूप वेगळा रस्ता आहे. जिकडे तिकडे गरज पडेल तिकडे तिकडे मी कॅमेरा चालू करेन आणि तुम्हाला दाखवेन. असं काहीतरी व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे. आधी पण मी ते आलो आहे, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला. सनफ्लावरची बाग होती यार. हे बघा सनफ्लावर. वाव. तर मित्रांनो, मी इथे अशासाठी थांबलो आहे कारण की ना, इथे तुम्ही बघाल मलकापूर 16 किलोमीटर, पावनखिंड 33, अणुस्कुरा 47 किलोमीटर, राजापूर 96, रत्नागिरी 95. तर पावनखिंड तर तुम्हाला माहितीच असेल, जिकडे आपले बाजीप्रभू देशपांडे लढता लढता त्यांनी आपली प्राणाची आहुती दिली. तेच हे पावनखिंड. त्याच्या पुढे लागतो अणुस्कुरा घाट आणि अणुस्कुरा घाटातून खाली उतरलो की येतं राजापूर आणि तिथून मग आपण राजापूरच्या पुढे 3-4 स्टेशन आपलं सावंतवाडी. सो मुद्दामूनच मी इथे थांबलो आहे की हा रस्ता तुम्हाला दिसायला. आता थोडं पुढे घेतो मग तुम्हाला दाखवता येईल बरोबर. उतरतो मी, बाईकवरून उतरतो. हां, तर तो जो रस्ता बघताय ना, तिथून त्या गाड्या येतात, तिथून तुम्हाला राईट मारायचं. सरळ नाही जायचं, इथून राईट घ्यायचं. राईट आलात की सरळ तुम्हाला अणुस्कुरा घाट लागतो आणि असंच जायचं तुम्हाला. हाच एक मोठा घाट आहे. काढला की डायरेक्ट आपण घरी पोचू. आता मी ॲक्च्युली माझ्या मित्रांसाठी थांबलं, ते पण येतात. म्हटलं ठीक आहे, आता लेट झालंच आहे तर त्यांच्यासोबतच जाऊ. तर मित्रांनो, दुष्काळात 13 महिनो पाऊस येलो आज जोरात. रेनकोट काढूचो पडलो म्हाका. रेनकोट घातलं आणि आता गोप्रो पण भिजतलो. त्याचं तेवढं काय नाही, गोप्रोला पण वॉटरप्रूफिंग करून ठेवलं मस्त. टेन्शन नाही आपल्याला अजिबात. गोप्रो को अपन करके रखेला है सब. आपण अणुस्कुरा घाटात आहोत आणि छोटे छोटे झरे वाहत आहेत, बघू शकता तुम्ही. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हळूहळू जावं लागेल कारण की कसं आहे ना, या घाटात ॲक्सिडेंट्स खूप होतात. सो आणि काही लफडी व्हायला नको. आपण लगेच झरे व्हायला सुरुवात झाली आहे. लँडस्लाईड इकडे झालेली म्हणून ते असं दिसतंय. ओ भाई साहब,
आपण पोचलो आहे राजापूरला. वाया करून आपण राजापूरला पोचलो, कारण की आपल्याला मुंबई गोवा हायवेचं खराब काम अवॉइड करायचं होतं. बट आता ते म्हणजे अवॉइड करून झालं आहे सगळं, आणि आता राजापूरला पोचलो आहे. राजापूरवरून आता आपण थेट जाणार सावंतवाडी, आणि मग त्यानंतर सावंतवाडीवरून तळवडे गावात आपण जाणार आहोत. हायवे सुसाट आहे. आता ब्रेक घेतलेला मी एक, ॲक्च्युली मिसकम्युनिकेशनमुळे परत एकदा आमचं म्हणजे माझ्यासोबत जे रायडर्स होते त्याचा कनेक्शन तुटलं, सो त्यामुळे परत मी ब्रेक घेतलेला पाहिजे, थांबलेलं त्यांच्यासाठी. सो एक वडापाव खाल्ला. गावचा वडापावची मजाच काहीतरी वेगळी आहे. सो तो वडापाव खाल्ला तर जरा पोटाला ना आराम पडला आहे, आणखी काल ना काहीच खाता नाही आलं आपल्याला. काल घाई खूप होती, आणि घाई असल्यामुळे काहीच करता नाही आलं. आता आपल्याला 1 तासाभरात पोचायचं आहे आपल्या गावी. आणखी मला अजून जास्त टाईम वेस्ट नाही करायचा आहे. 12:48 झाले. आय होप आपण एक 1:30 वाजेपर्यंत, 1:30 नाही 1:45, 1:30-1:45 पर्यंत पोचायचा प्रयत्न करू, जेणेकरून कसं आहे गणपतीची तयारी आहे ती करावी लागेल. हां, तर मंडळी आता आपण आपल्या गावाला पोचलो आहे. ऑलमोस्ट 5-10 मिनटात आपण पोचू. ऑलमोस्ट वाटेतच आहे मी आता, बस 5 ते 10 मिनटं. पेट्रोल का संपलेलं दाखवतं आहे, रिझर्वला असणार बऱ्यापैकी. मी आज ॲक्च्युली बराच वेळ फिरलो आज. संपेल तसं पेट्रोल, पण लेट्स सी. आहे थोडंफार तर आहे, दॅट आय नो. बघू आता. फायनली आता आपण आपल्या गावी पोचतो आहे. जो आपण प्लॅन केलेला, प्लॅनच्या अकॉर्डिंग तर नाही झालं, बट झालं आहे. ठीक आहे, म्हणजे लेट होऊ शकतं. तर जाऊन फक्त काय आंघोळ वगैरे करायची, तयारी करायची, आणि गणपतीच्या कामाला लागायचं. आता हे माझं गाव आहे तळवडे. ओके, ही तळवड्याची बाजारपेठ आहे. त्याचं हे रिक्षाचं स्टँड आहे. हे सगळे दुकान आहेत. GoPro, stop the recording. Stop the recording. GoPro, stop the recording.